नमस्कार. मी सर्वांचं स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती. मी नेताई जाधव आणि आपण पाहणार आहोत 13 जानेवारीचा संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा हवामानाचा अंदाज. सर्वप्रथम आज दिवसभराचा जर विचार केला तर दिवसभराच्या राज्याच्या बहुतांश भागामध्ये जो पश्चिम महाराष्ट्र असेल, याचबरोबर मराठवाड्याचा दक्षिण भाग असेल, या भागामध्ये आपल्याला ढगाळ वातावरण पाहायला मिळालं. याचबरोबर संपूर्ण लेटेस्ट सॅटेलाईट इमेजनुसार जर पाहिलं तर उत्तर भारतामध्ये एक WD आहे. हा WDच्या प्रभावामुळे उत्तर भारतात गिलगिट असेल, बाल्टिस्तान असेल, उत्तरांचा उत्तर भाग असेल, हिमालयाच्या रांगा असतील, त्या ठिकाणी आपल्याला ढगाळ वातावरण पाहायला मिळतं आहे. काही ठिकाणी बर्फवृष्टी आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळते. याचबरोबर मैदानी जे भाग असतील, म्हणजे सपाट भाग असेल, त्या ठिकाणी आपल्याला हलक्या पावसाची दाट शक्यता. याचबरोबर राज्याचा जर विचार केला तर राज्यात येणाऱ्या 24 तासामध्ये काही ठिकाणी हलक्या पावसाचे थेंब आपल्याला पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर राज्याचा दक्षिण भाग जर पाहिला, गोवा असेल, याचबरोबर दक्षिण गोवा, उत्तर गोवा, सांगली, कोल्हापूर, सातारा, तसेच सोलापूर, अहिल्यानगरचा दक्षिण भाग असेल, छत्रपती संभाजीनगर भाग असेल, या भागामध्ये ढगाळ वातावरण आज दिवसभर पाहायला मिळालं. उद्याही याच ठिकाणी ढगाळ वातावरण आपल्याला पाहायला मिळण्याची दाट शक्यता. याचबरोबर वाऱ्याची सिस्टम प्रणालीनुसार आपण जर पाहिलं तर मध्य भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये विदर्भ असेल, मराठवाडा असेल, या ठिकाणी अँटीसायक्लोन आहे, या ठिकाणी चक्राकार वारे आहेत. याचबरोबर उत्तर भारतामधून जे वार आहे, थंडगार वार आहे, ते राजस्थान, मध्य प्रदेश, याचबरोबर उत्तर प्रदेश दक्षिण भाग असेल, बिहार मार्गे बंगालच्या उपसागरामध्ये पोहोचत आहेत. तसेच काही वारे जे आहेत कर्नाटकपासून उत्तरेला जात आहेत. याचबरोबर अरबी समुद्रामधून जर पाहिलं, अरबी समुद्रामधूनही वारं हे उत्तरेला जात आहे. मात्र ह्याही ठिकाणी एक वाऱ्याचं सर्क्युलेशन तयार आहे, त्यामुळे डायरेक्ट इम्पॅक्ट या ठिकाणी सध्या आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे राज्याचं जर पाहिलं तर राज्याचा जो विदर्भ असेल, तर विदर्भामध्ये मात्र अजूनही थंडी काही प्रमाणामध्ये टिकून असलेली पाहायला मिळतं. याचबरोबर राज्यात तापमानामध्येही काही अंशी वाढ होण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर येणाऱ्या 24 तासाचा पावसाचा राज्याचा विचार केला तर सांगली असेल, कोल्हापूर घाटमाथ्यात असेल, सातारा असेल, पुणे असेल, अहिल्यानगर हा संपूर्ण भाग असेल, या भागात आपल्याला ढगाळ वातावरण पाहायला मिळणार आहे. पाऊस जर झाला तोही काही वेळापुरता एकदम हलके थेंब पडतील. जोरदार, मुसळधार, विजेचा कडकडाट असा कोणताही पद्धतीचा पाऊस राज्यामध्ये येणाऱ्या काही दिवस आपल्याला पाहायला मिळणार नाही. पाऊस जर झाला तोही काही ठराविक ठिकाणीच होण्याची शक्यता आहे. मात्र त्याच्यामध्येही काही अंशी बदल होतील. काही ठिकाणी फक्त ढगाळ वातावरण आपल्याला पाहायला मिळू शकतं. याचबरोबर आज दिवसभरात थंडीचा जर विचार केला, सर्वाधिक कमी तापमान हे आज विदर्भातील भंडारा, गोंदियाचा उत्तर भाग असेल, या ठिकाणी पाहायला मिळालं. गडचिरोली असेल, गडचिरोली जवळपास 11.9 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळालं. चंद्रपूर 12.6 डिग्री सेल्सिअस, यवतमाळमध्ये जवळपास 10 ते 11 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळालं. वर्धा 11.4 डिग्री सेल्सिअस, नागपूर 10.2 डिग्री सेल्सिअस. तसेच अमरावतीचं जर पाहिलं तर अमरावतीमध्येही 12.5 डिग्री सेल्सिअस तापमान त्या ठिकाणी नोंद झाले. तसेच बुलढाणा जर पाहिलं, बुलढाण्यामध्ये 13.7 डिग्री सेल्सिअस, वाशिम 11.0 डिग्री सेल्सिअस, बुलढाणामध्ये 15.4 डिग्री सेल्सिअस. तसेच अकोलामध्ये 13.7 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळालं. याचबरोबर नांदेडचा उत्तर भाग असेल, किनवट, या ठिकाणी जवळपास 10.7 डिग्री सेल्सिअस. तसेच हिंगोली असेल, परभणी असेल, याही ठिकाणी 14 ते 15 डिग्री सेल्सिअस तापमान काही प्रमाणामध्ये पाहायला मिळालेलं आहे. याचबरोबर छत्रपती संभाजीनगरमध्ये जर पाहिलं 12.0 डिग्री सेल्सिअस, जळगाव 10.7 डिग्री सेल्सिअस, नंदुरबार 15.38 डिग्री सेल्सिअस. याचबरोबर मालेगावमध्ये 10 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळेल. खानदेशमध्ये काही प्रमाणात थंडी आहे, मात्र पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्यामध्ये थंडीमध्ये कमी आलेलं आहे. याचबरोबर नाशिकचं जर पाहिलं, नाशिकमध्ये 11.4 डिग्री सेल्सिअस, पुणे शहरामध्ये मात्र 10.9 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळेल. मात्र आजूबाजूचा जो भाग परिसर असेल, लोणावळा असेल, खंडाळा असेल, याचबरोबर सासवड, भोर, या ठिकाणी तापमानामध्ये वाढ झालेली पाहायला मिळाली. याचबरोबर अहिल्यानगरमध्ये 10.3 डिग्री सेल्सिअस. सोलापूरचं जर पाहिलं, सोलापूरचा उत्तरेचा भाग असेल, करमाळा, जेऊर असेल, त्या ठिकाणी 13.0 डिग्री सेल्सिअस. मोहोळमध्येही 13.6 डिग्री सेल्सिअस. याचबरोबर सोलापूर शहरामध्ये 19.3 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळेल. धाराशिवमध्ये 12.0 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळेल. सांगलीचा पाहिला, सांगलीचा जो पूर्व भाग असेल, म्हणजे चडचण असेल, याचबरोबर जत असेल, या ठिकाणी 15.4 डिग्री सेल्सिअस. सांगली शहरामध्ये 19.9 डिग्री सेल्सिअस. आणि कोल्हापूर जर पाहिलं, कोल्हापूरमध्ये 19.4 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळालं. सातारामध्ये 13.9 डिग्री सेल्सिअस. महाबळेश्वर, वाई, शिरवळ असेल, तसेच या ठिकाणी 14.1 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळालं. कोकणाचा जर विचार केला, कोकणाचा उत्तरेचा जो भाग असेल, म्हणजे डहाणू असेल, पालघर असेल, ठिकाणी जवळपास 13 ते 15 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळालं. मुंबई शहर असेल, उपनगर असेल, 20 ते 21 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळालं. अलिबागमध्येही 20 ते 21 डिग्री सेल्सिअस तापमान त्या ठिकाणी पाहायला मिळालं.
याचबरोबर रत्नागिरीमध्ये 21.4 डिग्री सेल्सिअस, राजापूरमध्ये 22.0 डिग्री सेल्सिअस, याचबरोबर गोवा असेल, नॉर्थ गोवा असेल आणि दक्षिण गोवा असेल, तसेच सिंधुदुर्गचा काही पट्टा असेल, याही ठिकाणी आपल्याला 20 ते काही ठिकाणी 21 डिग्री सेल्सिअस आज तापमान पाहायला मिळालं. याचबरोबर येणाऱ्या 24 तासाचा जर विचार केला तर येणाऱ्या 24 तासामध्येही कोकणाचा बहुतांश भाग जो असेल, समुद्रसपाटीचा संपूर्ण भाग असेल, मुंबईपासून ते रत्नागिरी, सिंधुदुर्ग, याचबरोबर गोवापर्यंत काही ठिकाणी 22 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळणार आहे. तसेच कोल्हापूर शहर असेल, सांगलीचा बहुतांश भाग, पश्चिमचा भाग असेल, याही ठिकाणी 20 ते 22 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळण्याचीही दाट शक्यता आहे. संपूर्ण घाटमाथ्याचं पाहिलं तर 18 ते 20 डिग्री सेल्सिअस, याचबरोबर घाटमाथ्याचा पूर्व भाग असेल, सांगलीचा पूर्व भाग असेल, सोलापूर असेल, पुण्याचा पश्चिम भाग असेल, या ठिकाणी 16 ते 18 डिग्री सेल्सिअस. तसेच अहिल्यानगर असेल, पुण्याचा पूर्व भाग असेल, या ठिकाणी जर पाहिलं जवळपास 14 ते 16 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळणार आहे. अहिल्यानगरचा उत्तरेचा भाग असेल आणि छत्रपती संभाजीनगरचा पश्चिम भाग असेल, तसे नाशिकचा काय भाग असेल, हा मध्यवर्ती भाग असेल, या ठिकाणी 12 ते 14 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळेल. धुळ्याचा पश्चिम भाग आणि नंदुरबार याही ठिकाणी 12 ते 14 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळेल. जळगाव असेल, धुळे पूर्व असेल, तसे नाशिकचा बराच भाग असेल, या ठिकाणी 14 ते 16 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळेल. तसेच मराठवाड्याचा संपूर्ण विभाग असेल 16 ते 18 डिग्री सेल्सिअस तापमान आपल्याला पाहायला मिळणार. विदर्भाचा जर विचार केला, विदर्भाचा उत्तरेचा भाग जो असेल, संपूर्ण उत्तरेचा भाग असेल, या ठिकाणी 12 ते 14 डिग्री सेल्सिअस व संपूर्ण दक्षिण भाग असेल, या ठिकाणी आपल्याला 14 ते 16 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळू शकतं. मात्र बुलढाणाचा दक्षिण भाग असेल, वाशिमचा संपूर्ण जिल्हा असेल, यवतमाळचा पूर्व भाग असेल, या ठिकाणी जर पाहिलं 16 ते 18 डिग्री सेल्सिअस तापमान आपल्याला पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. तर हे होतं येणाऱ्या 24 तासाचं राज्याचा हवामान अपडेट. जर आता आपण हवामान अपडेट या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब जर केलं असेल, कृपया सबस्क्राईब करा, बेल आयकॉन नक्की करा. धन्यवाद.